नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या गणित मॅरेथॉन लेक्चर मध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन। चला बाळांनो, खूप महत्त्वाचे आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला 50 प्रश्न बघायचे आणि 50 प्रश्नाचा सराव हा तुमचा झाला पाहिजे। आणि याच्यातले ज्या टाइपचे क्वेश्चन असतील, सोपा टाइप, अवघड टाइप, पूर्ण क्वेश्चन आहे, त्याच्यामुळे शेवटपर्यंत हे 50 प्रश्न सॉल्व करण्याचा प्रयत्न करा। कारण तुम्ही जर 50 प्रश्न सॉल्व करताय तर तुमचे एक PYQ चे 2 क्वेश्चन पेपर कव्हर होत आहे। आता वेळ न करता, जास्त टाइमपास न करता डायरेक्टली आपण 50 क्वेश्चन आपल्याला आजच्या लेक्चर मध्ये बघायचे, ते पण नॉन स्टॉप मध्ये घ्यायचे, एका दमामध्ये 50 प्रश्न घ्यायचे। बघा, 1 ते 100 पर्यंतच्या अंकात 1 हा अंक किती वेळा येतो असा प्रश्न विचारलाय। 1 हा अंक किती वेळा येतो माहिती पाहिजे। असे 3 कॉलम आहेत, एक अंक किती वेळा आणि किती संख्या, बरोबर। जर विचारला 0 हा अंक 1 ते 100 मध्ये किती वेळा येतो, तर 11 वेळा येतो, आणि किती संख्यामध्ये येतो, तर 10 संख्यामध्ये येतो। असं का बरं होतं, तर 0 हा अंक 100 ही संख्या आहे, इथं 2 वेळा धरला जातो, म्हणून तो 11 वेळा झाला, आणि संख्या किती संख्यात झाला, 10 संख्यात झाला। त्याच्यानंतर 1 हा अंक 1 ते 100 मध्ये 21 वेळा येतो, आणि किती संख्यामध्ये येतो, तर 20 संख्यामध्ये येतो। मग त्यांनी प्रश्न विचारलाय 1 हा अंक किती वेळा येतो, किती वेळा येतो, म्हणून याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3 बरोबर, 21 वेळा येतो। आणि बाकी 2 पासून ते 9 पर्यंत प्रत्येकी हे अंक 20 वेळा येतात। किती वेळा येतात, 20 वेळा येतात। आणि किती संख्यामध्ये येतात, जर असा क्वेश्चन विचारला तर ते 19 संख्यामध्ये येतात। किती संख्यामध्ये येतात, 19 संख्यामध्ये येतात। समजला पहिला क्वेश्चन, हे अत्यंत खूप महत्वाचं आहे। पुढचा क्वेश्चन बघा, वसतिगृहातील 45 मुलांचा एकूण मासिक खर्च, महिन्याचा खर्च 9,090 रुपये आहे, तर एका मुलाचा मासिक खर्च किती। बघा, 45 मुलांचा महिन्याचा खर्च 9,090 रुपये आहे, तर त्यांनी विचारलाय एका मुलाचा महिन्याचा खर्च किती। एका मुलाचा तिरकस गुणाकार, 90% विद्यार्थी इथं चुकणार आहेत। काय करतात बघा, 90 भागिले 45। आता तुम्ही 9 ने भाग द्या किंवा 45 ने भाग द्या, डायरेक्ट काही व्यक्ती चुकू शकतात, पण 45 दोन्ही 90, परत असं नाही करायचं 45 दोन्ही 90, 22 उत्तर आणायचं नाही। कारण का, जर एकदा 45 दोन्ही तुम्ही 90 केलं, परत तुम्ही 2 संख्येला भाग देऊ शकत नाही, त्याच्या आधी मध्ये एक शून्य घ्यावं लागतं। म्हणजे एका मुलाचा हा खर्च किती असेल, तर 202 रुपये खर्च असेल। किती खर्च असेल, 202 रुपये। समजला। चला पुढचा प्रश्न बघू। 84 रुपयांना 6 पेन मिळतात, तर 1.5 डझन पेनाची एकूण किंमत किती असेल। 84 रुपयांना 6 पेन मिळतात, तर 1.5 डझन पेनाची किंमत किती। पहिल्यांदा सुरुवातीला माहिती पाहिजे आपल्याला, 1 डझन म्हणजे किती। 1 डझन म्हणजे 12 पेन। 1 डझन म्हणजे 12 पेन, आणि अर्धा डझन, हाफ, अर्धा डझन, ह्या अर्ध्या डझनच्या जर एका डझन मध्ये 12 पेन असतील, तर अर्ध्या डझन मध्ये किती पेन असतील, 6 पेन असतील। म्हणजे अशा टोटल 1.5 डझन मध्ये 12 अधिक 6, 12 आणि 6 किती पेन असतील, 18 पेन असतील 1.5 डझन मध्ये। मग बघा, त्यांनी दिले 84 रुपयांना 6 पेन आहेत, 6 पेन। मला 1.5 डझन पेनाची किंमत विचारली, 1.5 डझन म्हणजे 18 पेन। पेनच्या खाली पेन घ्या,
ह्या 18 पेन बरोबर किती रुपये? 18 पेन बरोबर किती रुपये? तिरकस गुणाकार करायचा बघा. 84 गुणिले 18 भागिले 6. 6 ने भाग द्या. 6 1 6, 6 2 12, 6 3 18. परत 3 चौक 12, हातच्या गेला किती? 1, 8 त्रिक 24 आणि 1 25. भाऊ 1.5 डझन पेनाची किंमत असेल 254 रुपये. किती असेल? 252 रुपये असेल. 3 चौक 12, 3 चौक किती? 12. 252 रुपये किंमत असेल 1.5 डझन पेनाची. समजला? खूप महत्वाचे प्रश्न आहेत हा, शेवटपर्यंत बघायचे. 12 सेकंदात एक पोळी लाटून होते तर अर्ध्या तासात किती पोळ्या लाटून होतील? बघा, अर्धा तास म्हणजे किती रे भावड्या? 30 मिनिट. अर्धा तास म्हणजे किती मिनिट? 30 मिनिट. आणि या मिनिटाचं रूपांतर सेकंदामध्ये करायचंय. सेकंदामध्ये 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. तर 30 मिनिटाचे सेकंद किती रे? 30 मिनिटाचे सेकंद असतील 30 गुणिले 60 कर. 30 मिनिटाचे सेकंद आहे 1800 सेकंद. किती सेकंद? 1800 सेकंद. कारण का त्यांनी सेकंद दिले. 12 सेकंदात इथं घे, 12 सेकंदामध्ये एक पोळी होते. किती पोळी? एक पोळी. तर त्यांनी विचारले 30 मिनिटात किती पोळ्या? 30 मिनिट म्हणजे 1800 सेकंदात किती पोळ्या? हे 1800 सेकंदात किती पोळ्या? तिरकस गुणाकार. 1800 गुणिले 1 किती आलं? 1800 भागिले 12. तर किती पोळ्या होतील बघा? 12 1 12. 12 ने भाग देतोय. उरले किती? 6. 60 झाले. 12 पंचे 60 आणि वरचा 0. तर किती पोळ्या होतील? 150 पोळ्या होतील. किती पोळ्या होतील? 150 पोळ्या होतील. पर्याय नंबर किती बरोबर असेल? 2 बरोबर. समजला? चलो पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या संख्येला 12 ने निशेष भाग जातो? आता 12 ने निशेष भाग जातो तर भाग देत बसायचं का रे भाऊ? भाग देत नाही बसायचा. ओके, मग याच्यासाठी कसोट्या माहिती पाहिजे. 12ची कसोटी काय? ज्या संख्येला 3 व 4 ने भाग जातो त्या संख्येला 12 ने निशेष भाग जातो. कितीने? 3 व 4 ने. ज्या संख्येला 3 चौक 12, ज्या संख्येला 3 व 4 ने भाग जातो त्या संख्येला 12 ने निशेष भाग जातो. मग तुला याच्यासाठी 3 ची कसोटी आणि 4 ची कसोटी माहिती पाहिजे. 3 ची कसोटी काय सांगते? दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला, दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 3 ने भाग गेला पाहिजे. मग आता अंकांची बेरीज म्हणजे काय? 7 आणि 1 किती? 8. 8 आणि 4 12. 12 आणि 5, 12 आणि 5 17. 17 अधिक 1 किती? 18. ह्या 18ला 3 ने भाग जातो. विषय राहिला 4चा. 4 ने भाग जातो का? 4 ची कसोटी काय? शेवटच्या 2 अंकाला किंवा शेवटी 2 शून्य असल्यास त्या संख्येस 4 ने निशेष भाग जातो. शेवटचे 2 अंक किती आहेत रे? 51. ह्या 51ला 4 ने भाग जातो का? जात नाही भाऊ. 3 ने जातोय पण 4 ने जात नाही. दोघांनी पण गेला पाहिजे. म्हणून पर्याय नंबर 1 कट झाला. सेम हे शेवटला 2 अंक 22 आहेत. 22. या 22ला 4 ने भाग जातो का? जात नाही. पर्याय नंबर 2 पण कट झाला. बघ शेवटच्या आता इथं आहे पाय, इथं 44 आहे, इथं 56 आहे. दोघांना पण 4 ने भाग जातो. दोघांना पण 3 ने जातो का? बघ आता कुणाला जातो 3 ने? 7 आणि 4 11. 11 12 13. 13 अधिक 4, 13 अधिक 4 17. 17 आणि 4 किती? 21. या संख्येला 3 ने पण भाग जातो, 4 ने पण भाग जातो. म्हणून योग्य पर्याय नंबर किती बरोबर असेल? 3 बरोबर असेल. समजला? चला पुढचा प्रश्न.
खालीलपैकी 64 चे वर्गमूळ किती? 64 या संख्येचे वर्गमूळ आहे 8. 8 चा वर्ग किती? 64. 6 या संख्येची घन संख्या किती? 6 चा घन किती आहे? 216 आहे. चलो पुढे. ए हा एक काम 20 दिवसात पूर्ण करतो. तेच काम, हा शब्द महत्वाचा आहे. तेच काम पूर्ण करण्यास ब ला 30 दिवस लागतात, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात करतील? ए हा व्यक्ती बघा किंवा अ हा व्यक्ती एक काम 20 दिवसात करतो आणि ब हा व्यक्ती तेच काम 30 दिवसात करतो. मग काय करायचं? एकूण काम काढायचं. एकूण काम कसं काढतो? 20 आणि 30 या दोघांचा लसावी काढायचा. 20 आणि 30 या दोघांचा लसावी आहे 60. मग एका दिवसाचं काम काढ. एका दिवसाचं काम कसं काढायचं? या 60 ला भागिले 20 करायचे. 60 ला भागिले 20, 20 त्रिक 60. अ हा व्यक्ती एका दिवसाला 3 काम करतो. एका दिवसाला 3 काम अ हा व्यक्ती करतो आणि ब हा व्यक्ती 60 भागिले 30, 60 भागिले 30, 30 दोन्ही 60. ब हा व्यक्ती एका दिवसाला 2 काम करतो. मला दोघे मिळून विचारले. जर अ हा व्यक्ती एका दिवसाला 3 आहे, ब हा व्यक्ती एका दिवसाला 2 आहे, दोघे मिळून एका दिवसाला किती काम करतात? 5 काम करतात. किती काम? 5 काम. टोटल काम किती आहे? 60. मग अ अधिक ब हे दोघे मिळून एकूण काम आहे 60 आणि एका दिवसाला 5 काम करतात. 60 भागिले 5, 5 एक 5, 1 उरला 10 झाले, 5 दोन्ही 10. तर ते दोघे मिळून ते पूर्ण काम 12 दिवसात पूर्ण करतील. किती दिवसामध्ये? 12 दिवसामध्ये पूर्ण करतील. समजलं? चलो पुढचा प्रश्न. एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 6 तासात भरते. दुसऱ्या नळाने ती टाकी 12 तास लागतात. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास ती रिकामी टाकी भरण्यास किती वेळ लागेल? सेम टॉपिक आहे. जसा काळकाम वेग आहे तसाच पाण्याची टाकी हा नळ आहे. बघा, पहिला नळ म्हणजे मी अ हा नळ घेतो. अ हा नळ 6 तासात भरतो आणि ब हा नळ 12 तासात भरतोय. मग त्या टाकीची क्षमता काढायची. टाकीची क्षमता कशी काढायची? 6 आणि 12 या दोघांचा लसावी 12 असतो. किती असतो? 12 असतो. मग अ हा नळ एका तासाला किती लिटर पाणी भरतो? बघा, 12 भागिले 6, 6 दोन्ही 12, हा एका तासाला 2 लिटर भरतो आणि ब हा नळ 12 भागिले 12 एका तासाला 1 लिटर भरतो. म्हणजे दोन्ही मिळून किती भरल एका तासाला? एका तासाला दोघे मिळून 3 लिटर भरतील. तर त्या दोघांना ते भरायच्या टाकी. दोघांना टाकीची क्षमता किती लिटरची? 12. ते एका तासाला दोघं किती भरतात? 3. एका तासाला 3 लिटर, तर 12 लिटर किती तास? एका तासाला 3, 2 तासाला 6, 3 तासाला 9, 4 तासाला किती? 12. 4 तासाला 12, 3 चौक 12. किती तास लागतील? तर 4 तास लागतील. समजला? समजला? चलो जायचं पुढे. पुढचा प्रश्न. 1200 चे 15% बरोबर किती? चलो फास्ट मध्ये शेकडेवारी टॉपिक आहे. 1200 चे 15% बरोबर किती? सोपं आहे बघा. झाला सर्वांचं झाला असेल बघा. 1200 चे 15% या शब्दाचा नेहमी अर्थ लक्षात ठेवा. टक्के म्हणजे भागिले 100 असत्या. भागिले किती? 100. हे 2 शून्य कट, हे 2 शून्य कट. 12 गुणिले 15 या दोघांचा गुणाकार करा. 15 दोन्ही 30, हातचे गेले 3, 15 एक 15,
15 अधिक 3 किती 18, तर 1200चे 15% 180 किती आहेत 180. समजलं? पुढचा प्रश्न परत 825चे 4% बरोबर किती? 825चे 4% बरोबर किती? 825चे म्हणजे काय असतो गुणाकार, चाचीचे याचा अर्थ असतो गुणाकार, 4% म्हणजे भागिले 100. ज्या ठिकाणी पूर्ण भाग जात नाही ना त्या ठिकाणी भाग देत बसायचं नाही, आणि ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी द्या, काही अडचण नाही. पण पूर्ण भाग जातो का नाही बघा, जात असेल तर देऊ आपण. 25 चोक 100 झाला, 25 त्रिक 75, उरले परत किती 7, 75 झाले, परत 25 त्रिक 75, हा 4 कट, हा 4 कट, वर राहिला एक 33 गुणिले 1 म्हणजे 33. 825चे 4% जर विचारले तर 4% किती असतील 33. नेहमी लक्षात ठेवा चाचीचे या शब्दाचा अर्थ ना गुणाकार असतो, गुणाकार. चलो पुढचा प्रश्न किती आहे बघा, एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष, 9 लाखामधून 7,59,953 वजा करायचे. 9 लाखामधून हे 9 लाख, आता हे सोपेच प्रश्न तिथे गेल्याच्या बाद चुकता आपले, चुकले नाही पाहिजे, त्याच्यासाठी वेळ लागला तरी चालेल पण पेपर सॉल्व करताना व्यवस्थित हळू माइंडनी एक शार्प माइंडनी पेपर सॉल्व करत जा, ह्या चुका झाल्या नाही पाहिजे. 9 लाखामधून 7,59,993 वजा करायचे. झाला, हा एक इथं दे, 10 तून 3 गेले 7, 9 मधून 9 शून्य, 9 मधून 9 शून्य, 9 मधून 9 शून्य, परत 9 मधून 5 गेले 4, 8 मधून 7 गेला 1, तर उत्तर असेल कुठं आहे बघ, या बघ पर्याय नंबर 2 फसवेगिरी आहे. पाय फसवेगिरी 14,007 आहे. अरे 14,007 येत नाही भाऊ, हा फसवेगिरी आहे. ह्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 4 बरोबर आहे. नाहीतर आपण काय होतो या प्रश्नामध्ये स्लिमिस्टिक होण्याचे 90% चान्सेस आहे. घाई गडबडीमध्ये आपण याला असा गोल करतो, नाही नाही, आणि म्हणतो बाहेर आल्याच्या बाद मित्र अरे नाही याचं उत्तर हेच आहे. अरे मित्र सांगतोय अरे भाऊ नाही याचं उत्तर पर्याय नंबर 4 आहे. मग तू आल्याच्या बाद पेपर सोडून आल्याच्या बाद तुला असं वाटतं, बघितल्याच्या बाद मित्र अरे यार शेट हा हाताचा मार्क चुकला, अशी स्लिमिस्टिक होते आणि ह्या स्लिमिस्टिक झाल्या नाही पाहिजे. त्याच्यासाठी पूर्ण वेळ घेत चला, पूर्ण वेळ. पुढचा बघा 1675 गुणिले 25, हा 1675 गुणिले 25, ह्याला एक कंस टाकायचा, अधिकला अधिक 1325 गुणिले 25. आता या प्रश्नाला नवीन व्यक्तीने वेळ घेता, अरे हे प्रश्न वेळ घ्यायचे नाहीये, हे सोप्या पद्धतीत सॉल्व करायचे. कसे सॉल्व करायचे बघा, या कंसामध्ये 25 हा कॉमन आहे आणि इकडे पण 25 हा कॉमन आहे, दोघांमधून 25 बाहेर काढला. मग जर मी हा 25 बाहेर काढला तर या कंसात 1675 राहिले, अधिक या कंसात 1325 राहिले. झाले. मग बघा इथं काय असतो, गुणाकार असतो. हा 25 गुणिले 1675 अधिक 1325 या दोघांची जर मी बेरीज केली तर ती बेरीज येते 3000. किती येते 3000. चल गुणाकार करा, हे 3 शून्य जशास तसे, 25 त्रिक किती 75, भाऊ याचं उत्तर असेल 75,000. किती असेल 75,000. पर्याय नंबर किती बरोबर आहे, तर 2 बरोबर. समजला. 7,500 पण आहे, चुकशील, चुकला नाही पाहिजे. चलो पुढचा प्रश्न. आणि तुम्ही जर गेले ना रे बघा, एक ऑब्झर्व, जे जुने मुलं आहे ना तुम्ही त्यांना देखील विचारा, परीक्षेला ना अवघड गणित नाही चुकत, जे सोपे गणित आहे ना तेच सोपे गणित चुकताय. त्याच्यामुळे तुम्ही ना जेवढ्या बेसिक पासून
ते हाय लेवल पर्यंत जास्त अभ्यास करा. मी तर तुम्हाला वेगळं सांगेल, तुम्ही बेसिक वर जास्त भर द्या. कारण का, मी जर बघितले मुलं ना सोपे सोपे प्रश्न चुकून आलेत आणि जे अवघड प्रश्न आहेत त्यांचे बरोबर येतात आणि सोपा प्रश्न चुकतो. पण त्या सोप्या प्रश्नामुळे काय होतं की रिझल्ट जातो. असे मुलं भरपूर मी उदाहरण बघितलेत की गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी ऐन टायमिंगला या गोष्टी चुकता, वर्गमूळ काढता येत नाही. म्हणजे इथं जर तुम्ही प्रॉपर करताय ना, ते मुलांच्या चुका काय होत आहे की अरे हे सोपं आहे, हे आपल्याला येतं, पण तिथं गेल्याच्या बाद सोपा प्रश्न चुकून येतो आणि हा सोपा प्रश्न चुकल्यामुळे ना आपलं नुकसान होतं. जे आपली वर्दी भेटणार आहे तिला लेट होतो. काही विद्यार्थ्यांना लेट पण झालेला असेल. वर्दी भेटते रे, पण मग आपण जी मेहनत केली ना त्याला यश भेटलं पाहिजे. सोराने बँकेत 20,000 रुपये ठेव ठेवली तर तिला 7 रुपये दशांश प्रमाणे 5 वर्षाने सरळ व्याज पद्धतीने किती व्याज मिळेल? बरोबर. आता माहिती पाहिजे, सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100. म म्हणजे मुद्दल, दर म्हणजे दर आणि क म्हणजे कालावधी. मुद्दल किती हजार रुपये आहे? 20,000 रुपये. हे 20,000 रुपये. व्याजाचा दर किती आहे? 7% शेकडा दराने. कालावधी किती आहे? 5 वर्ष कालावधी आहे. हे 5 भागिले 100. चलो काटाकाटी, हे 2 शून्य कट, हे 2 शून्य कट, गुणाकार करा. बघा किती सोपं आहे. हे 2 आहे, 2 गुणिले 5, 5 दोन्ही किती रे? 10 आणि हे वरचे 2 शून्य, हे वरचे 2, याला गुणिले 7. 1,000 गुणिले 7 तर व्याज भेटल 7,000 रुपये. किती हजार रुपये व्याज भेटल? 7,000 रुपये. समजला? हा फॉर्म्युला महत्वाचा आहे. जर कालावधी हा महिन्यामध्ये आला तर भागिले 12 घ्यायचे आणि जर कालावधी हा दिवसामध्ये आला तर भागिले 365 घ्यायचे. नेहमी लक्षात ठेवा. क्रमाने येणाऱ्या पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? पाठ पाहिजे. 1 ते 100 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज 50-50 असते. मग विचारलं जाईल सर्वात लहान नैसर्गिक संख्या किती? सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे. त्याच्यानंतर नैसर्गिक संख्या या कशा असतात? क्रमवार असतात. नैसर्गिक संख्या कशा असतात? क्रमवार असतात. नैसर्गिक संख्येचं दुसरं नाव काय? नैसर्गिक संख्येचं दुसरं नाव मोज संख्या पण आहे. त्याला मोज संख्या देखील म्हणतात आणि हिंदीमध्ये नैसर्गिक संख्येला प्राकृत संख्या देखील म्हणतात. ह्या गोष्टी महत्वाचे. ओके. मग आता त्यांनी सांगितलंय क्रमाने. जर क्रमाने असेल ना तर याचा शॉर्टकट आहे. हा 50 आहे, 50. 50च्या पुढची संख्या किती? 51. याला भागिले 2 करायचे क्रमाने असल्याच्या बाद. 50 ला 2 ने भाग द्या. बे दोन्ही 4, 1 उरला. बे पंचे 10, 25 गुणिले 51. 25 एक 25, हातचे गेले 2. 25 5 125 अधिक 2 127. याचा अर्थ 1 ते 50 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज असेल 1275. किती बेरीज असेल? 1275. समजला? हे लक्षात ठेवा. मी जेवढं काही तुम्हाला याच्यामध्ये शॉर्टकट सांगितलंय, जेवढ्या काही नैसर्गिक संख्याबद्दल माहिती सांगितली, ही माहिती विचारली जाऊ शकते. ओके. चलो पुढचा प्रश्न बघा. क्रमाने येणाऱ्या पहिल्या 7 विषम संख्यांची सरासरी किती? मग पहिल्या 7 विषम संख्या. विषम संख्या म्हणजे काय? की ज्या संख्येला 2 ने भाग जात नाही त्याला विषम संख्या असे म्हणतात. मग सर्वात लहान विषम संख्या किती आहे? 1, 3, 5, 7, 9, 11, 13, 17. पहिल्या 7 झाल्या का बघा बर. 1 2 3 4 5 6 7 इथपर्यंतच आहे. ओके. या 13 पर्यंतच पहिल्या 7 आहेत. ओके.
मग तुम्हाला प्रश्न विचारला जातो, दोन क्रमवार विषम संख्यामध्ये कितीचा फरक असतो? दोन क्रमवार विषम संख्यामध्ये 2चा फरक असतो. कितीचा फरक असतो? 2चा फरक असतो. मग त्यांनी काय विचारले की क्रमाने येणाऱ्या पहिल्या 7 विषम संख्यांची सरासरी किती? ह्या पहिल्या 7 क्रमवार विषम संख्या आहेत आणि यांची सरासरी ही मधली संख्या असते. म्हणजे ह्या 3 सुटल्या, ह्या 3 सुटल्या, यांची सरासरी ही 7 असेल. किती असेल? 7 असेल. किंवा दुसरा एक शॉर्टकट आहे, जेवढ्या विषम संख्या तेवढीच त्यांची सरासरी. किती? पहिल्या 7 विषम संख्या. विषम संख्या किती? विषम संख्या किती? 7. मग जेवढ्या संख्या तेवढीच त्यांची ती काय असते? सरासरी असते. हा देखील पॉइंट महत्वाचा आहे. जेवढ्या संख्या तेवढीच त्यांची ती सरासरी असते. समजला? मग सर्वात लहान विषम संख्या विचारली तर 1. 2 क्रमवार विषम संख्येमध्ये फरक कितीचा असतो? 2चा फरक असतो. पुढचा प्रश्न, नाना पाटलाच्या शेतात धान्याची 300 पोती आहेत. किती पोती आहेत? 300 पोती आहेत. त्यापैकी 35% पोती गव्हाचे आहेत. 35% पोते कशाचे आहेत? गव्हाचे. 20% पोते ज्वारीचे आहेत. त्याच्यानंतर 15% पोते तुरीचे आहेत. तर उर्वरित पोती ही सोयाबीनची आहेत. तर शेतात सोयाबीनची पोती किती आहेत? बढिया क्वेश्चन आहे, भारी. चलो सांगा काय असेल? एकूण मला सांगा, शेतात धान्याची एकूण किती पोती आहेत रे भाऊ? एकूण पोती किती आहेत? 300. किती पोती आहेत? 300. आता या 300 पैकी गव्हाची पोती आहे तर 35%. किती? 35% गव्हाची पोती आहेत. मग या 300 चे 35% या शब्दाचा अर्थ काय असतो? भागिले 100. 2 शून्य कट, 2 शून्य कट. 35 गुणिले 3, 35 गुणिले 3, 3 5 15. 1 गेला. 3 त्रिक 9, 9 अधिक 1 10. गव्हाची पोती आहेत 105. किती आहेत? 105. त्यानंतर 20% पोते ज्वारीचे आहेत. ज्वारीची किती टक्के आहेत? 300 च्या 20% ज्वारीची पोते आहेत. याचा अर्थ 2 गेले 2 गेले 20 त्रिक 60 पोते ज्वारीचे आहेत. किती पोते? 60. त्याच्यानंतर 15% पोते तुरीची आहेत. तूर किती आहे? 300 पोत्यापैकी 15% तूर आहे. याचा अर्थ 15 त्रिक 45 पोते तुरीचे आहेत. आता बघा, 300 पैकी गहू, ज्वारी आणि तूर या तिघांचे मिळून किती झाले? बेरीज कर. 5 आणि 5 10 ला 0, 1 गेला. 6 आणि 4 10 आणि 1 11 ला 1, हातच्या गेला 1. 210 पोते गहू, ज्वारी, तूर आहेत. किती पोत्यापैकी? 300 पोत्यापैकी 210 पोते या तिघांचे आहेत. तर सोयाबीन किती असेल? सोयाबीनची पोती 300 मधून हे 210 वजा कर, 90 पोते सोयाबीनचे आहेत. किती पोते? 90 पोते सोयाबीनची आहेत. समजला? अत्यंत खूप महत्वाचा प्रश्न. चलो पुढचा, 2 भावाच्या वयाचे गुणोत्तर 27 असून त्यांच्या वयाची बेरीज 66 वर्ष आहे. तर लहान भावाचे वय किती? 2 भाऊ आहेत. एक भाऊ लहान भाऊ असेल आणि एक भाऊ मोठा असेल. यांच्या वयाचं गुणोत्तर 27 आहे. जे गुणोत्तर मोठं तो भाऊ मोठा आणि जो लहान तो लहान. 27 आहे. या दोघांच्या वयाची काय दिली आहे? बेरीज दिली आहे. बेरीज म्हटलं की या दोघांची बेरीज करायची. या दोघांची बेरीज किती आहे? 66 वर्षे.
7 आणि 4 किती? 11. 11 बरोबर 66 वर्षे. तर मला वय कुणाचं काढायचंय? लहान भावाचं वय काय? लहान भावाचं गुणोत्तर किती रे भाऊ? 4 आहे. मग 11 बरोबर 66 तर 4 बरोबर किती? समजला? मग लहान भावाचं वय काय भेटल? तिरकस गुणाकार कर. 66 गुणिले 4 भागिले 11. तर लहान भाऊ त्याचं वय आहे, भाग दे 11 एक 11, 11 6 66, साइन चौक 24 वर्षे लहान भावाचं वय आहे. किती वर्षे? 24 वर्षे लहान भावाचं वय. आणि जर मोठ्याचं विचारलं तर 7 घ्यायचे. समजला? काही प्रश्न विचारला जाऊ शकतो. चलो पुढचा प्रश्न. एका आयताची लांबी 12 सेमी व रुंदी 8 सेमी आहे तर त्याची परिमिती किती? कालच्या लेक्चर मध्येच बघितलं आपण. आयताच्या समोरासमोरील बाजू ह्या एकरूप असतात. काय सांगितलं मी? आयताच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात आणि आयताचा प्रत्येक कोन हा 90 अंशाचा असतो. किती अंशाचा असतो? 90 अंशाचा असतो. आणि आयताचे कर्ण हे काटकोनात एकमेकाला दुभागतात. हे 3 आयताचे गुणधर्म आहेत. मग मला सांगितलंय आयताची परिमिती किती? मग आयताच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात. यावरून आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी हा आहे तुमच्या आयताचा फॉर्म्युला. समजला? चला बघा. 2 कंसात लांबी किती आहे? लांबी आहे 12 सेमी अधिक रुंदी किती आहे? 8 सेमी. या दोघांच्या इथे गुणाकार असतो. गुणाकार 2 गुणिले 12 अधिक 8. 12 अधिक 8 किती? 20. आणि 20 गुणिले 2 40 सेंटीमीटर आयताची काय असेल? 40 सेंटीमीटर आयताची काय असेल? परिमिती. समजला? चलो पुढचा प्रश्न. 20 नंबरचा प्रश्न बघा. 15 मिलीमीटर म्हणजे किती मीटर? एक तुम्हाला शॉर्टकट दिलं तर आहे मी कोणत्या त्या टॉपिक मध्ये की एक अशी लाईन लक्षात ठेवायची. मीटर, डेसिमीटर, सेंटीमीटर आणि मिलीमीटर. मिलीमीटर. ओके. इकडे असतो डेकामीटर, हेक्टोमीटर आणि किलोमीटर. ह्या गोष्टी सांगितल्या मी. ज्या वेळेस मला मीटर पासून इकडे जाताना गुणाकार करायचा, गुणाकार, आणि इकडून इकडे येताना भागाकार करायचा, भागाकार. मला काय दिले? 15 मिलीमीटर. हे 15 मिलीमीटर इथं आहे. याचं रूपांतर या मीटर मध्ये विचारले. मागे यायचंय का पुढे जायचंय? मागे यायचंय ना. किती घर मागे यायचे? हे 1 घर, 2, 3 घर. 3 घर मागे म्हणजे ह्या 15ला भागिले 1000. ह्या 15ला भागिले किती? 1000. 3 घर म्हणजे 3 शून्य झाला. 1 2 3 कट. उत्तरामध्ये 1 2 3 संख्या सोडून पॉइंट. उत्तर असेल 0.015 मीटर. पर्याय नंबर 2 बरोबर. पर्याय नंबर किती बरोबर असेल? 2 बरोबर. हे अत्यंत खूप महत्वाचं. व्यवस्थित हे समजलं पाहिजे. ज्या व्यक्तीला हे समजलं ना त्याला यावरचे परिमाणेवरचा कोणताही प्रश्न विचारू द्या, हे येणार म्हणजे येणार, 100% येणार. आणि परिमाणे हा टॉपिक खूप अत्यंत महत्वाचा आहे, विचारला जातो. चलो पुढचा प्रश्न 21 नंबर. 8000 मधून 888 वजा कर, त्याच्यातून 88 वजा कर, त्याच्यातून 88 वजा कर. 3 वेळा. पण माझ्याकडे शॉर्टकट आहे. काय शॉर्टकट? हा पण वजा आहे, वजा 888 वजा 88 वजा 8. तिघ पण वजा वजा असेल तरी त्यांची बेरीज कर. तरी काय कर? बेरीज 24
8 दोन्ही 16, 18, एक गेला 9, चिन्ह मात्र वजा, गुणाकार नाहीये, वजा वजा अधिक होत नाही, गुणाकारामध्ये वजा वजा अधिक होतं. आणि हे 984 8000तून वजा कर, 984 वजा काय उत्तर असेल बघ. एक इथला एक इथं, 10तून 4 गेले 6, 9 मधून 8 गेला 1, 9 मधून 9 गेले 0 आणि इथं राहिले 7, 7016 उत्तर असेल. किती? 7016. तुझं पण सेम आला असेल. तो 8000 मधून 888 एकदा वजा केले, परत 88 वजा केले, परत 8 वजा केले, तर तुझं देखील उत्तर हे 7016 येईल. समजला? काय अडचण? अशा पद्धतीने देखील करू शकतो. हा एक शॉर्टकट तुला तयार करून दिला. जेवढे वजा वजा आहेत त्यांची बेरीज करायची, पण चिन्ह हे वजाचं असतं. आणि दुसरा अधिक होता, अधिक मधून वजा केलं तर उत्तर आलं 7016. ताशी 90 किलोमीटर वेगाने एक गाडी एका गावाहून 180 किलोमीटर अंतरावरील दुसऱ्या गावी जाते व परत 45 किलोमीटर वेगाने परत येते. 90 किलोमीटर वेगाने एका गावाला जाते. हे एक गाव आहे, इकडं 90 किलोमीटर वेगाने जाते आणि या गावावरून ह्या इकडं 45 किलोमीटर पर आवर्स वेगाने येते. तर सरासरी वेग विचारलाय, रेल्वे टॉपिक माहिती पाहिजे. सरासरी वेग बरोबर 2 गुणिले पहिल्या गाडीचा वेग गुणिले दुसऱ्या गाडीचा वेग भागिले वेगांची बेरीज. हा फॉर्म्युला लक्षात ठेव. 2 पद्धतीने सांगतो, आणखी काय अडचण नाही. बघ आता 2 गुणिले पहिल्या गाडीचा वेग म्हणजे जातानाचा वेग 90, दुसऱ्या गाडीचा म्हणजे येतानाचा 45 आणि वेगांची बेरीज 90 अधिक 45. 90 अधिक 45 हे वरचे जसंच तसे 2 गुणिले 90 गुणिले 45 भागिले 90 अधिक 45 किती होतील? 135. भाग जातो, भाग दे. 15चा पाडा येतो, 15 त्रिक 45, 15 9 135. परत 9 1 9, 9 10 90. सरासरी वेग असेल 2 गुणिले 10 गुणिले 3, 10 त्रिक 30, 30 दोन्ही 60 किलोमीटर पर आवर्स. हा असेल तुमचं योग्य पर्याय नंबर 4 बरोबर. लक्षात ठेवा, सरासरी वेग म्हणजे पहिल्या गाडीचा 2 गुणिले पहिल्या गाडीचा वेग गुणिले दुसऱ्या गाडीचा वेग भागिले वेगांची बेरीज. हा असतो सरासरी वेगांचा फॉर्म्युला. समजला? काय अडचण? चलो पुढचा प्रश्न. 5 विद्यार्थ्यांच्या गणितात मिळवलेल्या गुणांची सरासरी 50 आहे. 5 विद्यार्थी आहेत, त्या 5 विद्यार्थ्यांना सरासरी 50 गुण मिळत आहेत. मग तुम्हाला माहिती पाहिजे, पहिल्यांदा मी याच्या आधी पण सांगितलंय की सरासरी बरोबर सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. ज्या वेळेस मला विद्यार्थ्यांची संख्या किंवा बेरीज कशी भेटते? बेरीज एकूण संख्या गुणिले यांची सरासरी जर मी केली तर मला एकूण 5 विद्यार्थ्यांच्या गुणांची बेरीज भेटते. मला सांग, एकूण किती आहेत संख्या, किती विद्यार्थी आहेत? 5. आणि या 5 विद्यार्थ्यांची सरासरी किती आहे? 50. म्हणजे या 5 विद्यार्थ्यांच्या गणितामध्ये मिळणारे गुण आहेत 5 जणांचे 250 गुण आहेत. किती गुण आहेत? 5 जणांचे 250 गुण आहेत. पण त्यांनी पुढे सांगितलं बघ, नंतर असे समजले की एका विद्यार्थ्याचे गुण 48 ऐवजी 84 पकडण्यात आले.
वाढ झाली का घट झाली? गुण वाढून घेतले का कमी करून घेतले? अरे 48च्या ऐवजी 84 घेतले, म्हणजे किती गुण वाढवले? 48च्या ऐवजी 84 घेतले, म्हणजे गुण किती वाढले बघ. इथला एक इथं 14तून 8 गेले 6, 7 मधून 4 गेले 3, 36 गुण वाढले. किती गुण? 36. अरे म्हणजे खरे गुण किती होते? 250 खरे नव्हते. तर या 250 मधून 36 वजा कर. खरे गुण होते तुझे 10 मधून 6 गेले 4, 4 मधून 3 गेला 1, 2, 214 गुण हे 5 विषयाचे होते. किती विषयाचे? 5 विषयाचे खरे गुण होते 214. तुला सरासरी विचारलंय, सरासरी. मग सरासरी म्हणजे माहिती आहे तुला, सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. बेरीज खरी आहे 214, एकूण किती विषय? 5. 5 मुलांचे भाग दे. 5 एक 5, 5 4 20, 1 उरला 5 दोन्ही 10, 4 ला भाग जात नाही, पॉइंट 40 झाले. 5 8 40, म्हणजे तुझं खरं उत्तर किंवा ती खरी सरासरी 42.8 असेल. किती असेल? 42.8. समजला? IMP प्रश्न हा. हा प्रश्न IMP आहे. हा प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकतो किंवा परत कॉपी पेस्ट देखील होऊ शकतो. समजतोय? चला पुढे बघा. ताशी 40 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या मोटरेने 9 तास प्रवास केला. किती? 9 तास प्रवास केला. करण्याऐवजी 45 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या मोटरेने तोच प्रवास केला तर किती वेळ कमी लागेल? बघा, पहिली मोटर आहे, तिचा वेग गुणिले तिला तास किती लागले तेवढे, आणि दुसरी मोटर आहे, तिचा वेग गुणिले तिला तास किती लागले एवढे. पहिल्या गाडीचा वेग होता 40, किती तासात गेली पहिली? 9 तासात. आता दुसऱ्या गाडीचा वेग 45 आहे. मला सांग, जर पहिल्या गाडीचा वेग 40 असताना तास 9 लागताय, जर आता वेग हा 45 आहे, तास कमी लागतील का जास्त लागतील? कमी लागतील, कारण का वेग वाढला. वेग वाढला की कामाचे किंवा प्रवासाचे तास हे कमी होतात. आणि मला ते तास विचारले. गुणिले 45 काय होतील? भागिले 40 गुणिले 9 भागिले 45 बरोबर किती तास लागतील बघ. 9 5 45, 5 8 40, बावड्या 8 तास लागतील. किती तास लागतील? 8 तास. 45 किलोमीटर वेगाने जर ती गाडी आली तर तिला 8 तास लागतात. पण शेवटला काय विचारलंय माहितीये का? किती वेळ कमी लागेल? किती वेळ कमी लागेल? सुरुवातीला 9 तास लागत होते, 9, आणि आता या 45 मुळे 8 तास लागताय. 8 तास. किती वेळ कमी लागतोय? अरे 1 तास कमी लागतोय. 1 तास. किती तास कमी लागतोय? 1 तास. पुढचा बघा बाळांनो, जे आता तुम्ही बघता आपली मेहनत वगैरे सर्व गोष्टी ज्या काही आहेत ना, त्या जे आपली संपूर्ण पोलीस भरती बॅच आहे बाळांनो, सर्वात मोठी ऑफर चालू आहे. 999 रुपये बॅचची किंमत आहे. आणि या बॅचची आता तुम्हाला ऑफर मध्ये फक्त आणि फक्त 99 रुपयामध्ये भेटते. किती रुपयामध्ये? 99 रुपयामध्ये. बॅचचा कालावधी जर बघितला तर 6 महिन्याचा कालावधी. 6 महिन्यामध्ये तुम्ही कितीही वेळा पाहू शकता. जर तुम्हाला असं वाटतंय की आपल्याला शेकडेवारी हा टॉपिक 5 वेळा पाहायचा आहे, अरे बावड्या तू 10 वेळा पाहू शकतो. किती वेळा? तुला जेवढ्या वेळा पाहायचं आहे ना, तू तेवढ्या वेळा पाहू शकतो. किती महिन्याच्या कालावधीत? 6 महिन्याच्या कालावधीमध्ये. 6 महिन्याच्या कालावधीमध्ये तू कितीही वेळा पाहू शकतोय. आणि बॅचची वैशिष्ट्य काय हे खूप गरजेचं आहे. बॅचची वैशिष्ट्य बघ, या बॅच मध्ये ना 1000 मराठी व्याकरण,
1000 मराठी व्याकरणाचे जे प्रश्न आहे, ह्या 1000 मराठी व्याकरणाच्या प्रश्नाची तुला या बॅच मध्ये पीडीएफ आहे आणि विथ याच्यामध्ये लेक्चर पण आहेत मराठी व्याकरणचे. म्हणजे तू टॉपिक कव्हर करून त्या टॉपिक वरचे प्रश्नाचा सराव देखील करू शकतोय. आणि तू जर एवढं केलं ना तर तुला 25 पैकी 25 मार्क देणारी ही बॅच आहे. मी 100% गॅरंटेड सांगतो. 25% 25 मार्क भेटतील तुला. त्यानंतर दुसरं बघ, या बॅच मध्ये जीके या विषयाचे 3000 प्रश्न आहे. किती हजार आहे? 3000 प्रश्न आहे विथ लेक्चर आहे, लेक्चर. त्याच्यानंतर जर बघितलं प्रत्येक विषय म्हणजे जीकेचा जो प्रत्येक विषय, जसं महाराष्ट्राचा भूगोल त्याचे 500 प्रश्न आहे, भारताचा भूगोल 500 प्रश्न आहे, असे वन लाइनर प्रश्नाचा देखील समावेश आहे. अत्यंत खूप महत्वाची. आणि फी काय रे? 99 रुपये. अरे आपण जर 2 मित्र नाश्त्याला गेलो तर ती फी होते आणि त्या फी मध्ये तू 6 महिने पाहू शकतो. किती महिने? 6 महिने. आणि याच्यानंतर तू जर बघितलं गणित विषय नातकुळा, आता आपण जसं शिकवतोय त्या पद्धतीने तुला गणिताचे सर्व टॉपिक शिकवलेले. ज्या ठिकाणी तुला ट्रिक पाहिजे त्या ठिकाणी ट्रिकचा पण वापर आहे. आणि 1001% सांगतो, तू जर मी सांगितलेलं जेवढा टॉपिक शिकवले तेवढे जर टॉपिकचा सराव केला ना, तुझा 101% सांगतो पेपर मध्ये मार्क वाढणार म्हणजे वाढणार. ही ऑफर जर बघितली तर फक्त आणि फक्त 2 दिवसाची ऑफर आहे. जे विद्यार्थी जेवढे तुमचे मित्र असतील एकदा घेऊन बघ, नाही स्कोर वाढला तर मला बोल. ओके, हा नंबर आहे 8329603029. या जर कुणाला काही बॅच बद्दल अडचण आली तर या नंबरवर कॉल करा किंवा मेसेज करा. 100% तुम्हाला रिप्लाय भेटेल. असो, चला 25वा प्रश्न बघा. काय 25वा प्रश्न? एक रेल्वे 1 तास 20 मिनिटामध्ये नागपूर ते सेवाग्राम 80 किलोमीटर अंतर ओलांडते. किती तास? बघ वेळ किती लागतोय? वेळ लागतोय 1 तास 20 मिनिट. म्हणजे किती मिनिट झाले रे? 1 तास म्हणजे हे 60 मिनिट आणि हे 20 मिनिट म्हणजे 80 मिनिटामध्ये वेळ किती लागतोय? 80 मिनिट. आणि अंतर किती जाते? अंतर जाते 80 किलोमीटर. अरे बाबा किती सोपं आहे. 80 मिनिटात 80 किलोमीटर अंतर म्हणजे 1 मिनिटात 1 किलोमीटर. किती? 1 मिनिटामध्ये 1 किलोमीटर अंतर जाते. याचा अर्थ 80 मिनिटात 80 किलोमीटर, 1 मिनिटाला 1 किलोमीटर. एवढा सोपा आहे. समजला? पुढे बघ. तर त्या रेल्वेला सेवाग्राम ते मुंबई हे 900 आहे बरं का भाऊ. 900 किलोमीटर अंतर पार करण्यास किती वेळ लागेल? बघ 1 मिनिटाला 1 किलोमीटर जाते. तर किती किलोमीटर? 900 किलोमीटर साठी किती वेळ लागेल? बघ ना, तिरकस 900 गुणिले 1 म्हणजे 900 मिनिट लागतील. मिनिट. अरे पण ऑप्शनला 900 मिनिट नाही, तासामध्ये. मिनिटाचं रूपांतर जर तुला तासामध्ये करायचं असेल तर भागिले किती करायचे? 60 करायचे. दे भाग. 0 0 कट. 6 1 6, 3 उरले. 6 पंचे 30. किती तास लागतील? तर 15 तास लागतील. किती तास लागतील? 15 तास. समजला? चलो पुढचा. 1500 रुपये किमतीचा एक टेबल 15% नफ्याने विकल्यास त्या टेबलाची विक्री किंमत किती? 1500 रुपये त्या टेबलची खरेदी किंमत आहे. खरेदी किंमत किती रुपये? 1500 रुपये. नफा पाहिजे 15%. मग विक्री काय असेल? अरे सध्याला ही 1500 रुपये नाही, 1500 रुपये माझे 100% खरेदी किंमत आहे. 100% म्हणजे 1500 रुपये.
मला 15% नफा पाहिजे. नफा म्हटलं की 100 मध्ये 15 ऍड केले तर त्या वस्तूची 115% बरोबर किंमत किती? विक्री किंमत. बघ तिरकस 1500 गुणिले 115 भागिले 100. काटाकाटी 2 शून्य गेले, 2 शून्य गेले, गुणाकार कर. 15 पाचे 75, 7 गेले, 15 एक 15, 15 7 22, 2 गेले, 15 एक 15, 15 2 17. तर त्या वस्तूची विक्री किंमत मला 1725 रुपयाला तो टेबल विकावा लागेल, तर मला 15% नफा होईल. 1500चा टेबल कितीला विकावा लागेल? 1725 रुपयाला, तरच मला नफा होईल, अन्यथा नफा होईल का? होणार नाही. पुढचा प्रश्न बघा. हा प्रश्न सॉल्व करा, तोपर्यंत पाणी घेतो आम्ही. चलो. चला, झाला का रे बाळांनो? बघा काय क्वेश्चन आहे, लक्ष द्या. मी एटीएम मधून 500 रुपयाच्या काही नोटा काढल्या. त्या नोटांचे क्रमांक 52, 5,21,000 एवढे ते इथून एवढे होते. तर मी एटीएम मधून किती रुपये काढले? 500 रुपयाच्या नोटा काढल्या, प्रत्येक नोट 500ची. हा नैसर्गिक संख्यावरचा प्रश्न आहे. 5,21,591 वजा 5,21,576. ओके, वजाबाकी करायची बघा. इथला एक इथं द्या, 11तून 6 गेले 5, राहिले इथं 8, 8 मधून 7 गेला 1. किती आहेत क्रमांक? असे 15 क्रमांक आहेत. 15 मध्ये नेहमी आपण +1 करतो 16. ज्या व्यक्तीचा हा एक विसरला त्या व्यक्तीचा प्रश्न चुकला समजायचा. एक विसरायचा नाही, एक विसरला की प्रश्न चुकला. मग किती क्रमांक असतील? टोटल 16. आणि या प्रत्येक क्रमांकाची 500 रुपयाची नोट आहे. गुणाकार करा. 16 पंचे 80 म्हणजे 8,000 रुपये काढले मी. किती हजार रुपये? 8,000 रुपये. पर्याय नंबर 4. आणि जर तुम्ही 15 घेतला असतं ना, 100% तुमचा प्रश्न चुकला असता. पुढचा प्रश्न बघा. अशोकचे वय सुरेशच्या वयाच्या दुपटीपेक्षा 5 वर्षांनी कमी आहे व अजयच्या वयाच्या 1/3 पेक्षा 8 वर्षांनी जास्त आहे. सुरेशचे आजचे वय 10 वर्षे. इथं हिंट भेटली बघा. कुणाचं वय दिलंय? सुरेश. बघा, एक सुरेश आहे, एक अशोक आहे आणि एक अजय आहे. सुरेशचं वय 10 वर्ष आहे. किती वर्षे? 10 वर्षे. अशोकचे वय सुरेशच्या वयाच्या दुपटीपेक्षा, अशोकचं वय सुरेशच्या, कुणाच्या? सुरेशच्या वयाच्या दुपटीपेक्षा, ह्याच्या दुपटीपेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. 10ची दुप्पट किती? 20. 20 पेक्षा दुपटीपेक्षा 5 नी कमी आहे. भेटली. 10 दोन्ही 20, 20 मधून 5 गेले. याचा अर्थ
अशोकचं वय 15 वर्षे 15 आणि सुरेशचं वय किती 10 वर्षे. त्यानंतर विचारलंय अजयचे वय किती. बघ अजयच्या वयाच्या 1/3 पेक्षा 8 वर्षांनी मोठा आहे कोण अशोक. मी बाय ऑप्शन लिही अजयचं वय 21 वर्ष धरतो 21. हे 21च्या 1/3 पेक्षा 8 वर्षांनी हा मोठा पाहिजे आहे का. बघ 21च्या 1/3 किती येतो 3 7 21 याच्यापेक्षा 8 वर्षांनी मोठा. याच्यापेक्षा 8 वर्षांनी मोठा म्हणजे 8 आणि 7 15 बरोबर आहे. म्हणून अजयचं वय 21 वर्ष असेल. किती वर्ष असेल 21 वर्ष. समजला. बघ परत एकदा सांगतो महत्वाचा. अशोकचे वय सुरेशच्या वयाच्या दुपटीपेक्षा 5 वर्षांनी कमी. सुरेशचं वय 10 वर्ष दिलंय. हे 10 वर्ष सुरेशचं वय. ह्याच्या दुपटीपेक्षा 10ची दुप्पट किती 20. 5 ने कमी म्हणजे 15 वर्ष अशोकचं वय. परत अशोकचं वय अजयच्या वयाच्या 1/3 पेक्षा. कुणाच्या अजयच्या वयाच्या 1/3 पेक्षा म्हणजे याचं अजयचं वय मी बाय ऑप्शनली 21 वर्ष धरलं. 21च्या 1/3 पेक्षा 3 7 21 3 पेक्षा 8 वर्षांनी जास्त आहे. किती वर्षांनी 8 वर्षांनी. 8 वर्षांनी जास्त आहे तर 8 अधिक 7 15 आलं का 15 इक्वल. म्हणून पर्याय नंबर किती बरोबर असेल 1 बरोबर. समजला. चलो पुढचा प्रश्न. रमेशला दरवर्षी 4% पगार वाढ मिळतो व त्याचा पगार 2023 ला 40,000 रुपये असल्यास. किती हजार रुपये 40,000 रुपये असल्यास 2025 ला किती असेल. दरवर्षी 4% वाढ होते. 23 ला पगार आहे 40,000. 2024 ला 4% वाढ. परत 2025 ला 4% वाढ. तर काय विचारले तर किती रुपये पगार मिळेल 2025 ला त्याचा पगार किती असेल. सोपं आहे ना भाऊ. हे 40,000 रुपये. किती हजार रुपये 40. 100वर किती वाढ होते 4%. 104. असे किती 2 वर्षे म्हणून हे 2 वर्षे 104. काटाकाटी कर. 1 2 3 4 1 2 3 4 4 4 कटले. जर मी यांचा गुणाकार केला 104 गुणिले 104 तर काय गुणाकार येतो बघ. 104 गुणिले 104 म्हणजे 104 चा वर्ग करायचा आहे. आणि तो वर्ग कसा करतो काय नाही आपल्याला सोपी स्टेप पण सांगितलंय. ह्याचे 2 भाग करायचे. एक इकडं एक इकडं. ह्या 10चा वर्ग घ्यायचा 100. 4चा वर्ग 16. परत या दोघांचा गुणाकार 10 4 40 आणि 40 ची दुप्पट 80. पण हे 80 असे घ्यायचे. 6 1 8 10 10,816 बरोबर. याला गुणिले किती करणार 4. कर गुणाकार. 4 4 साइन चौक 24. साइन चौक किती 24. हातचे गेले 2. 4 1 4 4 आणि 2 6. परत 4 8 32. हातचे गेले 3. 3 ला 3. परत 4 1 4. त्याचा पगार असेल 43,264. पर्याय नंबर किती बरोबर असेल 3. ही पद्धत सांगितली आपण वर्ग काढण्याची. चलो पुढचा प्रश्न. एका कंपनीत दर 40 कामगारामध्ये 2 सुपरवायझर आहेत. दर 40 कामगारामध्ये 2 सुपरवायझर. कामगाराच्या मागे पाहिजे 40 कामगारामागे 2 सुपरवायझर आहेत. 2 म्हणजे कामगाराचा रेशो 40 आहे आणि सुपरवायझरचा रेशो यांच्या मागे किती 2. अशा सगळ्यांची संख्या 546 आहे. मग हे 546 भागिले हे 40 आणि हे 2 किती 42. चलो काटाकाटी.
42 एक 42 उरले किती 8 आणि 4 12 42 त्रिक 126 याचा अर्थ x बरोबर 13 भेटलं. x बरोबर किती तर कंपनीत एकूण कामगार किती सोपं आहे ना भाऊ 13 गुणिले 40 कर कामगार असतील 13 चौक 52 520 कामगार असतील आणि सुपरवायझर किती असतील माहितीये 13 गुणिले 2 कर 13 दोन्ही 26 सुपरवायझर 26 असतील कामगार असतील 520 त्यांनी कामगाराची संख्या विचारली ती संख्या असेल 520 समजला आयएमपी प्रश्न आहे आपण 750 लिटर पाणी मावणाऱ्या टाकीचा 3/15 भाग पाण्याने भरला आहे तर त्या टाकीत अजून किती लिटर पाणी मावेल बघा टाकीचा 3/15 भाग पाण्याने भरलाय म्हणजे पाण्याने भरलेला भाग पाण्याने किती भाग भरला 750 चा 3/15 भाग हा पाण्याने भरलाय किती 3/15 15 5 75 आणि 5 त्रिक 15 150 लिटर पाणी भरलंय टाकीची क्षमता आहे 750 लिटरची अरे 750 लिटर पैकी 150 लिटर पाणी हे टाकीमध्ये भरलं गेलं तर आणखी पाणी टाकीमध्ये किती भरावं लागेल तर 500 लिटर आणखी पाणी टाकीमध्ये मावल किती सॉरी 7 मधून एक गेला 600 लिटर पाणी टाकीमध्ये आणखी मावल किती लिटर 600 लिटर समजला आयएमपी खूप महत्वाचा असे प्रश्न विचारले जाऊ शकतात लसावी आणि मासावीवरचा क्वेश्चन आहे लगेच समजला पाहिजे 3 घंटा अनुक्रमे 15 सेकंद 18 सेकंद 25 सेकंदाच्या फरकाने टोल देतात तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोल देतील बघा 15 सेकंद 18 सेकंद आणि 25 सेकंदाच्या फरकाने देतात जर मी या तिघांचा लसावी काढला तर या तिन्ही घंटा कोणत्या तर एका वेळेला एकत्र टोल देतात एकत्र 5 ने भाग जातो 5 त्रिक 15 18 ला भाग जात नाही 18 जशाच तसे 5 5 25 परत 3 ने भाग जातो 3 1 3 3 6 18 5 ला 5 लसावी किती सेकंद आला बघा 5 त्रिक 15 15 1 15 15 सक 90 90 गुणिले 5 450 सेकंदाला त्या तिन्ही घंटा एकत्र टोल देतात किती सेकंदाला 450 सेकंदाला त्यांनी विचारले एका तासात किती वेळा देतील अरे 450 सेकंदाला एकदा देणार आहे 450 एका तासात सेकंद किती पाठ पाहिजे पाठ एका तासामध्ये 36 सेकंद आहेत किती सेकंद आहे 36 आणि याला भागिले 450 शून्य कट 9 5 45 9 चौक 36 परत 5 1 5 5 8 40 तर किती टोल देतील तर 8 वेळा टोल देतील किती वेळा देतील 8 वेळा समजला एका तासात विचारलंय 450 सेकंदाला एक टोल होतोय म्हणजे 850 ला 2 परत त्याच्या 450 ऍड करा असं जर तुम्ही 3600 पर्यंत गेलं तर टोटल किती 8 टोल देतील 8 आयएमपी प्रश्न आहे महत्वाचा आहे महेशचा पगार अमोलपेक्षा 20% कमी आहे तर अमोलचा पगार महेशपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे हा तर 90% विद्यार्थ्यांनी पाठच करून ठेवलंय रे
याचं उत्तर काय? काय विद्यार्थ्यांना तोंडपाठ आहे? किती टक्के जास्त? आपल्या शॉर्टकट आहे, ज्यावेळेस जास्त विचारला ना त्यावेळेस काय करायचं? 100 गुणिले टक्के. शेवट जास्त आहे, जास्त जास्त म्हटलं ना 100 वजा टक्के घ्यायचे. संपला प्रश्न. जास्त म्हटलं की वजा, कमी म्हटलं की अधिक, या दोन गोष्टी. 100 गुणिले टक्के, टक्के किती आहेत? 20 आणि 100 वजा 20, या दोनच कंडिशन आहे. जास्त म्हटलं की खाली वजा, कमी म्हटलं की अधिक, आणि शेवट बघायचा इथं. हे 100 गुणिले 20 भागिले 100 मधून 20 गेले 80, काटाकाटी, शून्य कट, बे एक बे, बे चोक 8, 4 दोन्ही 8, उरले 2, 4 पंचे 20, किती टक्के जास्त असेल असा प्रश्न होता. तर अमोलचा पगार हा महेश पेक्षा 25% जास्त असेल. किती टक्के? 25% जास्त. समजला? पुढचा प्रश्न इथं बघा. हा प्रश्न ना असा आहे, 8 अधिक 32 भागिले 8 वजा 4 गुणिले 3 बरोबर किती? चलो बघा, हे 8 अधिक 32 भागिले 8 वजा 4 गुणिले 3, हे 8 ला 8 असेच ठेवा, अधिक 8 चोक 32 वजा 4 गुणिले 3 12. ओके, परत 8 अधिक 4 12 वजा 12, 12 मधून 12 गेले 0, पर्याय नंबर 2 बरोबर. IMP. समजला? महत्वाचा प्रश्न होता हा पण. पुढे, एक रुमाल 23 रुपयांना विकल्यामुळे 3 रुपये नफा होतो. विक्री किंमत 23 रुपये आहे आणि नफा 3 रुपये होतोय. मग यावरून मला खरेदी किंमत माहिती पाहिजे. मग खरेदी किंमत बरोबर लक्षात ठेव, विक्री किंमत वजा नफा. विक्री किंमत किती रुपये आहे? 23. नफा किती आहे? 3. 23 मधून 3 गेले म्हणजे त्या रुमालाची किंमत 20 रुपये होती, आणि हा 20 रुपयाचा रुमाल तुम्ही 23 रुपयाला विकल्यामुळे तुम्हाला 3 रुपयाचा नफा झालाय. समजलं? खरेदी किंमत किती होती? 20 रुपये. हा रुमाल आता 18 रुपयांना विकला. खरेदी 20 रुपये आणि हा रुमाल आता तुम्ही चुकीनं काय केला? 18 रुपयाला विकला. मला सांग, 20 रुपयाचा रुमाल 18 रुपयाला विकल्याच्या बाद नफा होईल का तोटा होईल? तोटा होतो का नाही? मग तोटा किती रुपये होईल रे? 20 मधून 18 गेले, तोटा होतो 2 रुपयाचा तोटा. पण त्यांनी शेकडा नफा अगर तोटा विचारलाय. अरे नफा होत नाही कट मार, नफा होत नाही कट मार, या दोघांपैकी उत्तर आहे. किती रुपये तोटा होतोय? 2 रुपये तोटा. कशावर होतो? नफा किंवा तोटा नेहमी खरेदी किमतीवर होतो. खरेदी किंमत 20 रुपये, 20 रुपयावर 2 रुपयाचा तोटा, तर 100 ला किती? 0 कट, 2 कट, 10% शेकडा तोटा होतो. पर्याय नंबर 3 बरोबर. किती बरोबर? 3 बरोबर. समजला? ₹2500 दशादशे 5% दराने 6 वर्षासाठी सरळ व्याजाने होणारी रास किती? रास म्हणजे काय माहितीये का रे? रास म्हणजे माहिती पाहिजे. रास म्हणजे मुद्दल अधिक व्याज. रास म्हणजे काय? मुद्दल अधिक व्याज. पहिल्यांदा सरळ व्याज काढा. सरळ व्याज म्हणजे म गुणिले द गुणिले क भागिले 100. म म्हणजे मुद्दल, द म्हणजे दर, क म्हणजे कालावधी,
भागिले 100. मुद्दल किती आहे 2500 रुपये. व्याजाचा दर किती आहे 5%. कालावधी किती आहे 6 वर्षे म्हणून भागिले 100. काटाकाटी 2 शून्य कट 2 शून्य कट. 5 30 30 गुणिले 25 25 त्रिक 75 750 रुपये सरळ व्याज आलं. पण त्यांनी काय विचारले रास किती. रास म्हणजे मुद्दल अधिक व्याज. मुद्दल किती होती 2500 रुपये मुद्दल. व्याज भेटलं 750 रुपये. याचा अर्थ रास किती रुपये होईल. हा 0 5 7 आणि 5 12ला 2 1 गेला 3250 रुपये या प्रश्नाची रास असेल. जर ऑप्शन पहिलाच बघितला तर 750 रुपये त्यांनी व्याज दिले आणि आपलं उत्तर 750. इथं आपण पर्याय नंबर 1 मारतो आणि पेपर सुटल्याच्या बाद घरी आल्याच्या बाद चेक करतो, अरे नाही याचं तर उत्तर 750 पाहिजे. पण आपण घाई गडबडमध्ये शेवटला वाचत नाही. अरे भाऊ त्यांनी रास विचारलंय, तुला व्याज विचारलं नाही. जर व्याज विचारलं असतं तर तुझं उत्तर 750 असतं. त्याच्यामुळे तुझं उत्तर योग्य उत्तर 3250 रुपये. एक व्यक्ती 62.4 किलोमीटर पर आवर वेगाने गाडी चालवतो. 62.4 किलोमीटर पर आवर्स वेग म्हणजे पर आवर्स म्हणजे एका तासाला. 60 मिनिटाला 62.4 किलोमीटर जातोय. पर आवर्स म्हणजे एका मिनिटाला. तर तो 10 मिनिटात किती अंतर जाईल. 10 मिनिटामध्ये किती मीटर जाईल. तिरकस गुणाकार. उत्तर मला किलोमीटर मध्ये भेटेल. कशात भेटल किलोमीटर मध्ये, कारण का आपण कन्वर्ट केलं नाही. 10 गुणिले 62.4 भागिले 60. आता इथं वर एक संख्या सोडून पॉइंट आहे, हा पॉइंट कट, खाली एक शून्य वाढला, इथला एक शून्य इथला एक शून्य कट. परत 60 ने जर मी भाग दिला तर काय येईल बघ. 6 1 6 साइन 10 60 2 उरले साइन चौक 24. हा शून्य कट एक संख्या सोडून पॉइंट. तर भाऊ 10 मिनिटामध्ये ती गाडी 10.4 किलोमीटर अंतर जाईल. किती 10.4 किलोमीटर. पण तुला अंतर हे मीटर मध्ये दिलंय. किलोमीटरचं मीटर मध्ये करताना गुणिले किती करायचे असता 1000. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. ह्या 10 4 वर 2च शून्य दे, कारण का पॉइंट नंतर एक शून्य कमी होतो. तर तुझा उत्तर असेल 10,400 मीटर. किती असेल 10,400 मीटर. 10.4 किलोमीटर आहे. किलोमीटर 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. तर 10.4 किलोमीटर म्हणजे किती मीटर. तिरकस गुणाकार 10.4 गुणिले हे, तर त्यांचं उत्तर किती येईल. एक शून्य कट होईल कारण का पॉइंटच्या नंतर. पुढचा एबीसी यांच्या वयाचे गुणोत्तर 2:5:4 आहे. बी चे वय 20 वर्षे असेल तर ए व सी चे वय किती. सोपं आहे. ए बी सी गुणोत्तर आहे 2:5:4. कुणाचं वय दिले बी चं वय. बी चं गुणोत्तर 5 आहे, याचं वय 20 आहे. 5 चा पाडा 20 पर्यंत बोल. 5 4 20 किती पट आहे 4 पट. अरे भाऊ जर हे 4 पट असेल तर हे पण 4 पट. याचं वय असेल 8 वर्षे आणि हे पण 4 पट. याचं वय असेल 16 वर्षे. संपला क्वेश्चन बघ. जर हे मधलं 5 चोक 20 आहे, हे 4 पट आहे, तर हे पण 4 पट हे पण 4 पट. याचं वय 8 वर्षे आणि सी चं वय 16 वर्षे. 8 आणि 16 पर्याय नंबर 1 बरोबर. संपला. समजला. 16 आणि 8 पण आहे. बघा पुढे.
एक्स ही विषम संख्या आहे तर खालीलपैकी समसंख्या कोणती? एक्स ही एक विषम आहे, विषम कोणती घ्या ना, एक्स ही एक विषम आहे. मी समजा एक धरला, एक ही संख्या विषम आहे ना. तुम्ही इथं 5 पण घेऊ शकता, 5 पण तुम्ही 5 घ्या, 5 ही संख्या विषम आहे. तर मला खालीलपैकी सम बघायचे. चलो, या दोघांमध्ये गुणाकार असतो का नसतो? 2 गुणिले एक्स ची किंमत आपण 5 घेतल्या अधिक 1, 5 दोन्ही 10, 10 अधिक 1 11. अरे भाऊ मला सम पाहिजे पण विषम आली, पर्याय नंबर 1 कट. तसाच सेम 3 गुणिले एक्स ची किंमत 5 घेतली वजा 1, 5 त्रिक 15, 15 मधून 1 गेला 14. अरे मला सम पाहिजे होती आणि समच आली म्हणून पर्याय नंबर 2 बरोबर. हे असं टाकून बघायचा. एक्स ही विषम संख्या आहे. मी इथं 5 घेतला, तू 3 घे, 1 घे, 7 घे, 9 घे, कोणती एक्सच्या ठिकाणी एक विषम संख्या टाकून ठेव तरी उत्तर येईल. चलो पुढे. 8 चेंडूंना 60 रुपये पडतात तर 1.5 डझन चेंडूसाठी किती रुपये लागतील? 1.5 डझन सांगितलंय, 1.5 डझन. 1 डझन म्हणजे 12 चेंडू आणि अर्ध्या डझनचे 6, 12 आणि 6 किती चेंडू? 18 चेंडू. 8 चेंडू, 8 चेंडूला 60 रुपये तर 18 चेंडूला किती रुपये? 18 चेंडूला किती रुपये? तिरकस गुणाकार. 60 गुणिले 18 भागिले 8 बरोबर. चलो भाग द्या. 2 चौक 8, 2 9 18, 4 1 4, 4 1 4, 2 उरले 4 5 20, 15 9 135 रुपये लागतील. किती रुपये लागतील? 135 रुपये. पर्याय नंबर किती बरोबर असेल? 2 बरोबर. समजला? चलो पुढे बघा. 12 वजा कंसात 24 भागिले 6 अधिक कंसात 5 गुणिले 3. चलो नवीन मुलं आला पाहिजे. पहिल्यांदा कंस सोडवायचे. हे 12 ला 12 वजा 6 1 6, 6 चौक 24, हे अधिकला अधिक, 5 त्रिक 15 झाले. हे 12 वजा 4 अधिक 15 बरोबर का? काय येईल बघा. 12 मधून 4 गेले 8 आणि या 8 मध्ये 15 प्लस कर. 15 अधिक 8 किती? 23. पर्याय नंबर 2 बरोबर. पुढचा प्रश्न. 36 54 90 यांना निशेष भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या कोणती? आता या पर्यायामध्ये सगळ्यात मोठी संख्या 15 आहे का 18 आहे? 18 आहे. सगळ्यात मोठी कोणती? 18. मला पहिल्यांदा 36 54 आणि 90 ह्या तिघांना सगळ्यात मोठी संख्या 18 आहे. हिनं भाग जातो का पहिल्यांदा हे चेक करा. भाग जातो का बघ. 36 ला 18 ने भाग जातो का? 18 दोन्ही 36 जातो. 54 ला जातो का? 18 त्रिक 54. 90 ला जातो का? जातो का? 18 पाचे किती? 18 चौक 72, 18 पंचे 90. जातो का नाही? अरे मग या तिघांपैकी हा लहान आहे, हा पण लहान आहे, हा पण लहान आहे. 18च मोठा आहे ना तिघांपैकी. मग बाकीचे चेक करायची गरज आहे का? नाही. इथं फसवेगिरी आहे. मोठ्यात मोठी म्हटलंय आणि या तिघांपैकी मोठे 18 आहे म्हणून उत्तर 18. 9999 गुणिले 1134 बरोबर काय? बाडिया क्वेश्चन. बघा आता काय करावं. आता गुणाकार करत बसायचा करे. असा करायचा.
1134 गुणिले 9999. एवढा जर गुणाकार करत बसले 100% हा प्रश्न 5 मिनिटं घेईल तुमचा. 4 अंकीचा गुणाकार. ह्याला शॉर्टकट आहे. या 9900च्या ऐवजी ना इथं मी 10,000 घेतले. किती हजार घेतले? 10,000. याला गुणिले 1134 करायचे. 1134 जर मी केले ना तर फक्त शून्य लागतं. हे 1134 वर 1 2 3 4 शून्य लागले. सोपा गेला. मी ही संख्या 1 ने वाढवली. 1 ने काय केली? प्लस. जर ही 1 ने प्लस केली तर ही एकदा वजा करायची आलेल्या उत्तरातून. एकदा काय करायची? वजा. म्हणजे 1134 वजा करायचे. वजा करायचे. बघ, एक इथला एक इथं 10तून 6 4 गेले 6, 9 मधून 3 6, 9 मधून 1 8, 9 मधून 1 8, 3 3 11 33 88 66. 11 33 88 66. पर्याय नंबर किती बरोबर? 1 बरोबर. समजला? हा शॉर्टकट आहे आपल्याकडे. 1000 चौरस फुटाचा फ्लॅट 500 रुपये. 1000 चौरस फूट. 1000 चौरस फूट फुटाचा प्लॉट 500 रुपये प्रति चौरस. 500 रुपये प्रति चौरस. किंमत किती आहे? एवढं आहे. आणि याचा 500 रुपये प्रति चौरस दराने. म्हणजे प्लॉटचा दर किती झाला बघ. गुणाकार कर. 2 1 2 3 5 लाख रुपये दर झाला. किती लाख रुपये झाला? 5 लाख रुपये. आणि याला 2% दलाली द्यावी लागली. 2%. अरे हे प्लॉट विक्री घेण्यासाठी 5 लाख रुपये हे प्लॉटची किंमत झाली. पण याच्या सोबत 2% दलाली पण द्यायची आहे. 2%. ह्या 5 लाखाचे 2% दलाली म्हणजे तुला दलाली किती रुपये द्यावी लागल? 5 गुणिले 2 10,000 रुपये दलाली द्यावी लागल. दलाली किती हजार? 10,000 रुपये. प्लॉटचे 5 लाख आणि हे 10,000. 5 लाख 10,000 रुपये दलाली. पर्याय नंबर 3. प्लॉटचे 5 लाख दलाली 10,000 रुपये. दोघांची या दोघांची प्लस कर. 5 लाखामध्ये 10,000 ऍड कर. किती झाले? 5,10,000 रुपये. बघ आता हा क्वेश्चन IMPR आहे बघ. हे असा एखादीच प्रश्न येतो पेपर मध्ये आणि हा प्रश्न मिनिट फिरवणारा असतो. जर एक 3 अंकी संख्या उलटी केली तर मिळालेली संख्या मूळ संख्येपेक्षा 495 ने जास्त आहे. आणि त्याच संख्येच्या पहिल्या आणि तिसऱ्या आणि हे मधला वेगळा आहे. हे मधला वेगळा आहे. हा पहिल्या आणि तिसऱ्या अंकांची बेरीज 9 आहे. पहिल्या आणि तिसऱ्या अंकांची बेरीज 9 आहे. तर त्या संख्येच्या पहिल्या आणि तिसऱ्या अंकाचा गुणाकार किती? थोडा खालीवर प्रश्न झाला. ओके. आता बघ, पहिल्या आणि तिसऱ्या अंकांची बेरीज 9 आली पाहिजे. 9 पहिल्या आणि तिसऱ्या. असा एक काहीतरी लॉजिकली तुला संख्या धरावी लागते. ह्याला पर्याय नाही. एक मी संख्या धरली समज. ती संख्या ना एक संख्या ती 217 धरतो मी समज. कशी? पहिल्या आणि शेवटच्या अंकांची बेरीज 9 आली पाहिजे. 9. पहिला अंक 2 आहे, शेवटचा अंक 7 आहे. 7 आणि 2 ची बेरीज 9 येते. या संख्येला उलट लिहायचं. उलटी 217 ला जर मी उलट लिहिलं 712 झालं.
किती झालं 712. मूळ संख्येपेक्षा 495 ने जास्त येते का बघ. मूळ संख्या 217 आहे, ही 712 झाली. 217 कर वजाबाकी. इथलं एक इथं 12तून 7 गेले 5 शून्य, इथलं एक इथं 10तून 1 गेला 9, 6तून 2 गेले 4, आली का नाही 495. बरोबर आहे. म्हणजे पहिल्या आणि शेवटच्या अंकांची बेरीज 9 आहे. उलट केली तर 495 ने जास्त पण आली. मग त्यांनी काय विचारले माहितीये, तर त्या संख्येच्या पहिल्या आणि तिसऱ्या अंकांचा गुणाकार किती. त्या संख्येचा पहिला अंक 2 आहे आणि तिसरा अंक 7 आहे. या दोघांचा गुणाकार किती. भाऊ त्याचा गुणाकार 14 आहे. अशा शाब्दिक प्रश्नाचा जास्तीत जास्त सराव करा. आजच्या लेक्चर मध्ये जर काही भेटला असेल ना, तर हा एक प्रश्न तुम्हाला भेटलाय आणि हाच एक प्रश्न ना मेरिट ठरवणारा प्रश्न आहे. हा प्रश्न तुमचा पूर्ण ना ह्या एका प्रश्नामुळे देखील तुम्ही पोलीस होऊ शकता भावांनो. आणि हे मेरिट ठरवणार आहे. ज्या व्यक्तीने शेवटपर्यंत प्रश्न बघितलेत ना, आणि हाच जर प्रश्न तुमच्या परीक्षेत जशाच तसा विचारला ना, तुम्ही प्लस मध्ये राहणार आहे. आणि जे व्यक्ती सोडून गेलेत ना, त्या व्यक्तीला हा मी आधीच सांगतोय, संयम काढायची का, शेवटला फळ हे चांगलं भेटतं. आणि या 44 प्रश्नानंतर एक प्रश्न तुम्हाला असा भेटला की त्या एका प्रश्नामुळे तुम्ही पोलीस होऊ शकताय. आणि जे मुलं बघताय ना या शेवटपर्यंत, ते मुलं नक्की त्यांच्या जिल्ह्यामध्ये हा प्रश्न येणार म्हणजे येणार, 100% सांगतो. पाच शेवटला किती प्रश्न महत्वाचे आले. एका प्रश्नपत्रिकेत 40 प्रश्न असून बरोबर उत्तराला 5 गुण भेटतात. म्हणजे परीक्षा एकूण किती गुणांची झाली रे. 40 प्रश्न आहेत, 5 गुण भेटतात, म्हणजे परीक्षा 200 गुणाची झाली. किती गुणाची झाली. 200 गुणाची. चुकीच्या उत्तराचे 2 गुण कमी होतात. अरे भाऊ हे महत्वाचं आहे. चुकीच्या उत्तराचे 2 गुण कमी होत नाहीत. चुकीच्या उत्तराचे हे 2 गुण तर कमी होतातच, आणि हे येणारे 5 गुण पण कमी होतात. म्हणजे चुकीच्या उत्तराचे 2 गुण कमी नाही तर 7 गुण कमी होतात. किती गुण. 7 गुण एका प्रश्नाला कमी होतात. एका चुकीच्या प्रश्नाला 7 गुण कमी होतात. 7. त्याला किती 95 गुण भेटले. 95. अरे म्हणजे किती गुण चुकले. 200 मधून 95 गेले, 105 गुण चुकले. एका प्रश्नाला 7 गुण तर 105 गुण किती प्रश्न. याला भागिले 7 कर. उत्तर बघ. 7 1 7, 3 उरले, 7 5 35. 15 प्रश्न चुकलेत. किती प्रश्न चुकलेत. 15 प्रश्न. आणि फक्त 5 प्रश्न बरोबर आलेत. 15 प्रश्न चुकलेत आणि 5 प्रश्न हे बरोबर आलेत. समजला का. घ्या पुढे चला. लास्ट प्रश्न आहे. आणखी असते. एका संख्येच्या 5/7 मध्ये 5 मिळवले असता 40 अंक येतो, तर ती संख्या कोणती. मला सांग. पहिली गोष्ट, ती संख्या माहिती आहे का रे तुला. ती संख्या माहिती आहे का. माहिती नाही. ती संख्या x मांडू आपण. एका संख्येच्या चाचीचे म्हणजे गुणाकार 5/7 मध्ये 5 मिळवले तर मला 40 हा अंक भेटतो. हे तुम्हाला असं मांडता आलं पाहिजे. शेवटला किती महत्वाचे प्रश्न आले बघ. हा इथं गुणाकार आहे, पहिला हा करायचा. हा 40 ला 40, हे अधिक 5 तिकडे जाऊन वजा 5. 40 मधून 5 गेले 35. हा भागिले 7 आहे, वर गुणिले 7 गेला. हे गुणिले 5 आहे, खाली भागिले 5 आले, बरोबर x.
पाचा साता 35 ती संख्या असेल 7 गुणिले 7 साती साती 49. ती संख्या किती असेल 49. पर्याय नंबर किती बरोबर 1 बरोबर. समजला. किंवा तुम्ही हा प्रश्न ना बाय ऑप्शनने सोडू शकता. तुम्ही 49 ती संख्या मांडली, तिच्या 5/7 मध्ये साती साती 49 साता पाचा 35 5 मिळवले तर 40 हा अंक याला आला का नाही, म्हणून पर्याय नंबर 1 बरोबर. समजला का बघ. बाय ऑप्शनली तुम्ही संख्या घेतली 49, 49च्या 5/7 मध्ये 49च्या 5/7 मध्ये म्हणजे साती साती 49 7 गुणिले 5 साता पाचा 35 5 मिळवले तर 40 हा अंक भेटला, म्हणून पर्याय नंबर 1 बरोबर. किंवा अशा पद्धतीत देखील करू शकता. पुढे खालीलपैकी कोणत्या संख्येस 9 ने निशेष भाग जाईल. 9ची कसोटी काय. दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 9 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस 9 ने निशेष भाग जातो. मग दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज 9 अधिक 9 18, 18 आणि 3 21, 21 आणि 4 25, 25 आणि 3 28, 28 हा 9च्या पाड्यात येतो का, येत नाही. पर्याय नंबर 1 कटला. 3 आणि 4 7, 7 आणि 3 10, 10 अधिक 9 19, 19 अधिक 9 19 आणि 9 किती 28, परत हा कटला. परत 9 अधिक 9 18, 18 आणि 4 22, 22 आणि 3 25, 25 आणि 2 27, 9च्या पाड्यात 27 येतो, म्हणून 99,432 ला 9 ने भाग जातो. संपला प्रश्न. कसोटे महत्वाचे. आता इथं बघ 2x अधिक 3y बरोबर 13, 4x वजा y बरोबर 5, तर y बरोबर किती. y बरोबर किती. यांची जे xy असेल त्यांचं तुम्हाला बेरीज 13 आली पाहिजे, वजाबाकी 5 आली पाहिजे. अशा काहीतरी संख्या धरायच्यात. बाय ऑप्शनली सॉल्व करू शकता. मी समजा लॉजिक लावतो. ऑप्शनला 1 आहे, मी ह्या ना एक्सच्या ठिकाणी 1 धरतो आणि वायच्या ठिकाणी 3 टाकतो. बरोबर येते का बघा. दोघांमध्ये गुणाकार असतो बे 1 बे अधिक 3 त्रिक 3 त्रिक किती 3 त्रिक 9 9 11 येत आहे, म्हणजे इथं चुकतंय. 2 कमी पडताय ना, मी एक्सच्या ठिकाणी 2 धरतो. बे दोन्ही किती 4, 9 4 13 आले बरोबर. आता खालचं येते का बघ. 4 गुणिले 2 वजा y मी 3 धरलाय. 4 दोन्ही किती 8, 8 मधून 3 गेले 5 बरोबर घेतला, म्हणजे x ची किंमत 2 येते आणि y ची किंमत 3 येते. मग x बरोबर किती उत्तर असेल 3. समजला. हे मी बाय ऑप्शनली धरलं म्हणजे लवकर सॉल्व होतो. ओके, म्हणजे उत्तर काय असेल तुमचं पर्याय नंबर 3. आणि आजच्या ह्याच्यामधला आपला लास्ट प्रश्न आहे. हा लास्ट प्रश्न भावांनो तुमच्यासाठी आहे. हा प्रश्न तुम्ही सॉल्व करायचा आहे. याचं उत्तर किती येतंय काय नाही हे बघा. आणि अशाच प्रकारचे जर पुढचे आणखी 50 प्रश्न जर घ्यायचे असतील तर नक्की कमेंट करा. एक कमेंट तुम्ही जर केली पुढच्या कोणत्या टॉपिकवर लेक्चर घ्यायचे ते पण सांगा. जो टॉपिक तुम्ही बोलताल ना तो टॉपिकचा आपण लेक्चर घेऊ. फक्त तुमच्या कमेंट आल्या पाहिजे आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा. बाळांनो एका लेक्चर मध्ये 1 स्ट्रोक मध्ये 50 प्रश्न हे कंप्लीट केले. आणि कारण का न थकता न थांबता हे सगळं तुमच्यामुळे, हे तुमच्यासाठी देतोय. त्याच्यामुळे जेवढे विद्यार्थी बघताय ना ह्या विद्यार्थ्यांनी आपल्या मित्र मैत्रिणींना सर्वांना शेअर करा आणि एक कमेंट ही झाली पाहिजे. जे मी तुमच्यासाठी जीव काढतोय. जर तुम्हाला खरंच वाटतंय की मास्तरने खरंच आपल्याला काहीतरी दिलंय तर एक कमेंट झाली पाहिजे बाळांनो. आणि पुढचं
कोणतं लेक्चर घ्यायचं आहे, कोणता टॉपिक घ्यायचा आहे, का PYQचेच घ्यायचे असे, हे जरी घ्यायचे असतील ना तरी कमेंट करा. ओके, आजचं लेक्चर कसं वाटलं एक कमेंट झाली पाहिजे भावांनो. ओके, चलो धन्यवाद.